नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे सुंठ वडा. गोकुळाष्टमी, दही काला, दही हंडी यांची लगबग घरात सुरू होती. तसं सचिनलाही आनंदाला त्याच्या उधाण आलेलं होतं. सायंकाळची वेळ होती आणि जन्माष्टमीनिमित्त मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांच्या जन्मानिमित्त त्यांचा प्रसाद म्हणून सुंठ वडा करण्याची तयारी आजीनं सुरू केलेली होती. सचिनला प्रश्न पडला, आजी, तू सुंठ वडा करण्याच्या बाबतीत फार उत्साही असतेस ग. हे सुंठ वडा चवीला लागतोय भलताच भारी. आता पावसाळा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ही वेगळीच चव वाटायला लागते. अरे बाळा, ती नुसती चव नाही, तो प्रसाद आहे. कारण त्या पदार्थासोबत आपली भक्तीची भावना जोडल्या गेलेली आहे. हा पदार्थ तितकाच उपयोगी आहे बरं का, नुसता चवच नाही. म्हणजे सचिनने विचारलं, उत्सुकतेने विचारलं, ह्याच्यात असतं तरी काय बरं आजी, मला खूप दिवसाचं विचारायचं होतं. अरे काही नाही, ह्याच्यामध्ये असते सुंठ, गूळ, वेलची, काही वेळेला तूपही वापरलं जातं, काही ठिकाणी डिंकाचाही वापर केला जातो. हे सगळे पदार्थ बघ ना, पौष्टिक आहेत. आपल्याकडं परंपरेनं त्याची पौष्टिकता सांगण्यात आलेली आहे आणि तो अनुभवसुद्धा आपल्या सर्वांना पिढ्यापासून आलेला आहे. म्हणजे काय होतं बरं आजी? अरे यातून रोगप्रतिकारक शक्ती जी असते ना, तिला बळकटी मिळते. आलं लक्षात? आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला उष्णता हवी असते की नाही शरीराला, थंडी वाजते, अन्नही अनेक वेळेला पचत नाही, अनेक त्रास होतात. त्याच्यामुळं उष्णता देण्याचं कामही ही सुंठ करते बरं का बाळा. हो आजी, म्हणजे एवढीशी सुंठ आपल्याला एवढी मदत करू शकते? नक्कीच करते. निसर्गाचा तो अनमोल ठेवा आहे, आपण तो जपला पाहिजे की नाही. आपल्या परंपरा, सण, उत्सव हे सगळे असे निसर्गाशी जोडल्या गेलेले आहेत. पूर्वजांनी आपल्या तो संस्कार आपल्यावर केलेला आहे, तो आपण जपला पाहिजे. आनंदानं, उत्साहानं तो पुढं वारसा नेला पाहिजे. हो ग आजी, मला आता समजलं. सुंठ वडा, वा वा वा, काय नाव पण किती वेगळंच वाटतं नाही, सुंठ आणि वडा. मी मित्रांसोबत वडापाव खातो बाबा. हे सुंठ वडा माझ्या मित्रांना मी आता नक्कीच देणार, जरूर ते फास्ट फूड खाणं बंद करतील. इतकी याची सुंदर चव आपल्या जिभेवर बराच वेळ रेंगाळत राहते. मध्यरात्री आता उठायचं आहे, त्याच्यामुळं आता थोडीशी झोप घ्या, डुलकी मारा, मी रात्री 12 वाजता तुला उठवेन. हो आजी, असं म्हणत सचिननं पांघरूण तोंडावरून घेतलं आणि तो गाढ झोपी गेला. मध्यरात्री कृष्ण जन्माष्टमीच्या वेळी आरती आणि सगळे विधी सुरू असताना सचिनचं लक्ष त्या सुंठ वड्याकडे जात होतं. खोबऱ्याचा खीस, सुंठ आणि त्याचा घमघमाट त्याला आकर्षित करून घेत होता. कधी एकदा आपल्याला हा सुंठ वड्याचा आस्वाद घेता येईल असं त्याला झालं होतं. एवढ्या रात्री डोळे चोळतच तो आरतीही म्हणू लागला उत्साहानं. लक्ष सगळं सुंठ वड्याकडे होतं. तो प्रसाद घेतला आणि तो पुन्हा झोपी गेला. सकाळी शाळेला जाताना टिफिनसोबत त्यानं थोडा सुंठ वडाही देण्याचा आग्रह केला. त्याच्या आईनं तो सुंठ वडा त्याला दिला. शाळेतल्या त्याच्या जिगरी मित्रांना त्यानं तो मधल्या सुट्टीत डबा खाण्याच्या वेळी आवर्जून दिला. अरे, कृष्ण जन्माष्टमीचा हा प्रसाद आहे बरं का. त्यांनीही तो चाखून पाहिला आणि तेही म्हणाले, वाह, काय सुंदर चव आहे रे हिची. सगळ्या मित्रांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून सचिनला फारच छान वाटलं. क्या बात आहे, माझी आजी म्हणजे खरंच तिला तोडच नाही बा, नंबर 1.
असं म्हणून तो घरी आला आणि आजीला, मुलांना म्हणजे त्याच्या मित्रांना सुंठ वडा कसा आवडला आणि ते त्याचं किती भरभरून कौतुक करत होते याची गोष्ट सांगू लागला. आजीही म्हणाली, अरे आपल्या या गोष्टी परंपरा आपण जपल्या पाहिजेत की नाही? मग ते जपणार कोण? आपणच. चला आजी, मला आता सुंठ वडा दे. अरे एवढाही खाऊ नकोस, त्रास होईल बरं का. म्हणजे आजी, जास्त खाल्ल्यानं त्रास होईल? अरे हो, कोणतीही गोष्ट अति खाल्ली किंवा अति केली की तिचा त्रास तर होणारच, बरोबर आहे की नाही? मग मी काय करू? थोडाच घे, उद्या थोडा खा, हो की नाही? हो चालेल, पण लवकर दे. असं म्हणून तो आजीच्या पदराला धरत स्वयंपाकघरात गेला. आजीलाही मोठं कौतुक वाटत होतं. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.